शेतकऱ्यांना दिलासा देणारी 1 रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरीपापासून गुंडाळली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख करण्यात आली आहे। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू झालाय। किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, कृषी वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज घेतात। पीक काढणीच्या वेळी देखील त्याचा फायदा करता येतो। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे। कर्जमाफीच्या आशेनं शेतकरी कर्जाची परतफेड करत नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे बँकांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गोकुळने दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट दिली आहे। गोकुळकडून गाय दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे गाय दूध खरेदी दर आता प्रति लिटर 32 रुपये असा झालाय। 1 एप्रिल पासून दरवाढ लागू होणार आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्याला निवडणुकीच्या तोंडावरती 296 कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला ही मदत दिली जाणार आहे।